नका शांत हो, उगाच इथे तमाशा नकोय. मी काय तुला इथे त्रास द्यायला नाही आले, मी का आले ते समजून घे ना. तमाशा म्या नाही, तमाशा तू उभा करायला लागली. मला त्रास नाही द्यायचं, मग हे काय चाललंय? नाही, तू पाहिजे ते कर. हा कर. सूर्यवंशींची सून ना तू, रुबाबात नांद. पण मला आता हे सुंदरचं मूलच नकोय. डॉक्टर, आत्ताच्या आत्ता सोनोग्राफी झाली पाहिजे. हिला विश्वास नाही ना माझ्यावर, मग हिच्या पुढ्यातच समजा होऊ द्या. आणि एकदा का सिद्ध झालं ना काही सूर्यवंशींचं मूल का, मग तिथल्या तिथं पाडून टाका. काय बोलते ही? सुंदर सूर्यवंशी जाऊन शिशा पोटात कस काय? बघ की याचा अर्थ काय घ्यायचा? सोबड्यातलं दिसतंय काहीतरी. काय हो सुंदरराव, तुमची बायको ही आहे ना अक्षरा मॅडम, त्या पुरीची भानगड काय? अन हिच्या पोटात तुमचा अंश कसं काय? काय सांगताय तुम्ही? ह्या यांच्या बायको आहेत ना? मला तर काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. द्या तो रिपोर्ट इकडं. काय भाऊ, काय भानगड आहे? काय सांगणं झालं राव तुम्ही? ओ सुंदरराव, सांगा ना. झालं? अख्ख्या गावाला कळलं. हा? कुठं तोंड दाखवाय जागा नाही ठेवली. आता तूच सांग, जगू की मरू? डॉक्टर, मला या समजातून बाहेर काढा. एक तर हे मूल पाडा, नाही तर मला मारायचं औषध द्या. मी पाया पडते तुमच्या, काहीतरी करा. डॉक्टर, मला या समजातून बाहेर काढा. मला नको हे समजा. काय सुंदरराव, काय हे? सूर्यवंशी असं करतात का? गावभर उभा मारतात आणि असले धंदे करतात? चला, आपलं काम झालं. काडी पडली, वणवा पेटला. आता बसू देत शिमगा करत. काय होतंय? सुंदरराव, तुम्ही थांबा. वा मॅडम, तुम्ही तर अगदी डावच पलटवलात. कसलं भारी डोकं चालवलं. त्या अक्षरा मॅडमच्या कानफाटात मारल्यासारखं झालं. आपलं असंच असतंय, म्हणून वात्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. मेनका मॅडम, तुमचा नाद करायचा नाही ते ठीक आहे, पण अक्षरा मॅडमच्या हातात माझ्या खोट्या डिग्री आणि सर्टिफिकेट पडल्या असत्या ना, तर माझं सगळंच पितं उघडं पडलं असतं आणि मला आयुष्यभर जेलची हवा खावी लागली असती. डॉक्टर, अहो किती घाबरता हो तुम्ही? तुमचं पैसे मिळालं ना तुम्हाला, मग शांत घ्या की जरा. बाकीचं समज बघायला मी आहे, तुम्ही नका उगाला टिवटिव करू. हा, एक वेळ 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण जेलची हवा नको. काहीही करा, पण ह्यापुढे मी हे नाटक नाही करू शकत. नाटक नाही करणार म्हणजे? असं घेतलेलं काम अर्ध्यात कसं सोडायचं? अक्षरा मॅडम IPS अधिकारी आहेत आणि त्या या प्रकरणात आहेत हे माहिती असतं ना, तर मी या कामात लक्षच दिलं नसतं. एक तोंड घ्या. अर्ध्या पुरात येऊन वलं मारायचं नाही म्हणतोस वैरा.
याच पाण्यात बुचकळी ना तुला, उगा डोसक्याचा भुसा करू नकास. बरं ठीक आहे, चल ठरलं, केलं तुला मोकळ. तसं बी आता यापुढं या नाटकाची काय बी गरज नाही. माझ्याकडे एक मोठा बॉम्ब आहे, तो फोडते आणि धमाका करते. अक्षरा, तुझ्याच हातांनी तुझी चिता रचाई घेतली तू. काय होऊन बसलंय, करायला गेले एक आणि झालं काय भलतच. केलं ते बरोबर आहे की चूक तेच कळत नाहीये. माझ्या एका निर्णयामुळे सूर्यवंशी कुटुंबाची नाचक्की. सॉरी. काय सॉरी अक्षरा? अगं तुझ्या सॉरीनं हे समजा निस्तरणार आहे वय? अक्षरा, तुला जर मी अंतरावर संशय होता ना तर मला का नाही सांगितलंस? मला का नाही विश्वासात घेतलंस? का तुला ह्यो समजा तमाशा करायचाच होता? तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून मी. अगं बरं अक्षरा, जो त्रास व्हायचा ना तो झालाच की. हा झालाच ना मग त्रास. अक्षरा, आता हे समजा कसं निस्तरायचंय? हा काय हाय व्हायच्यावर पर्याय? आई मला बोलवलं. वैशर, हे घे तुळस. आता अक्षरा बदली करून घ्यायचं म्हणतीये म्हटल्यावर लवकरच तुम्ही या घरापासून दूर जाल. पण माणसं शरीरानं दूर गेली ना तरी नाती नाही संपत. या घराशी तुमची नाळ जोडली गेली. ही तुळस म्हणजे या घराशी तुम्हाला जोडून ठेवणारी ती नाळ आहे असं समज. तुम्ही जिथं कुठं जाल ना तिथं हिला जगवा. सूर्यवंशींचा वारसा हिच्या रूपानं तुमच्या बरोबर राहू दे.